राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे। त्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे। आम्हाला चंद्र आणून द्या, तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील, कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे। लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर महायुतीचं बटन दाबा, असं आवाहन अजित पवारांनी केलंय। तर लाडक्या बहिणीच्या नावाने ही फक्त लाडकी खुर्ची योजना असल्याचा पलटवार विरोधकांनी केलाय। माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही। ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीनं माझा स्वभाव नाही आहे। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। योजना आम्ही आणलेली आहे, योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे। निवडणूक आल्यावर तर फारच घोषणा सुरू झाले। तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको, आम्हाला चंद्र आणून द्या, तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील, कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे। आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला। सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत। उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे। अजित पवारांच्या माहितीनुसार येत्या 17 ते 18 तारखेला पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकले जाणार आहेत। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 देऊ, असं अजित पवारांनी म्हटलंय। लाडकी बहिणीच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळीकडे गुलाबी रंगाची थीम वापरली। स्टेज, गाडी, बॅनर पासून अजित पवारांचं जॅकेट गुलाबी झालंय। त्यावरून फक्त गुलाबी जॅकेटनं वाल्याचा वाल्मिकी होत नसल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली आहे। आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते, त्याच्यावर गुलाबी अळी येते। हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होतंय। आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही, पण गुलाबी अळीचा तो प्रादुर्भाव असतो तो आहे। हे जे आता थिएट्रिक्स चालू आहे ते बंद झालं पाहिजे। आणि मी डेफिनेटली सांगते तुम्हाला हे या जन्मी करणं शक्य नाही। आणि कितीही तुम्ही गुलाबी गाड्या मिरवल्यात तरी तुम्ही वाल्याचे वाल्मिकी कधीही होऊ शकणार नाही। तिला कदाचित कोणीतरी आज रिचार्ज केला असेल म्हणून बऱ्याच दिवसांनी बोलली असेल। आता तिथं बघावं लागेल हिचा रिचार्ज आजचा कुणी केलाय, कारण ही नेहमी रिचार्जवर बोलणारी बाई आजचा टॉक टाइम किती दिवसाचा आहे तेही पाहावं लागेल। अजूनही सांगतो, अंजली दमानियाची पूर्ण कुंडली आहे, कुठं कशा पद्धतीने मॅनेज झाल्या, कुठल्या कुठल्या प्रकरणात कशी मॅनेज झाल्या, मी तुला ओपन करून दाखवतो। कुठल्या वकिलाच्या माध्यमातून कसे पैसे घेतले हे सुद्धा मी सांगू शकतो। दुसरीकडे याआधी ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र दर्शनाची जाहिरात वादात सापडली होती, कारण जाहिरातीवरच्या फोटोतले वृद्ध हेच 3 वर्षापासून बेपत्ता असल्याचं समोर आलं। आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी मुलींना मोफत शिक्षणाच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला। जाहिरातीसाठी वापरलेली मुलगी मुळात कर्नाटकातली असून तिचा फोटो तामिळनाडूतल्या एका IIM कॉलेजच्या वेबसाईटवरचा आहे। तिलाच अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेत महाराष्ट्राची तरुणी म्हणून दाखवलं गेल्याची टीका मेहबूब शेख यांनी केली। विशेष म्हणजे या फोटोत कपाळावर दक्षिणेकडच्या महिला लावतात त्या प्रकारचा टीका हटवून फक्त टिकली लावली गेली आहे। जी त्यांची बस आहे गुलाबी कलरची, ज्याच्यावर योजनेचे विविध योजनेच्या जाहिराती आहेत, जाहिरात करायला किती खोटं बोलायचं, तर कर्नाटकाच्या एका मुलीचा फोटो एडिट करून त्या ठिकाणी तिला फायदा लाभ मिळाला असं दाखवत आहे। म्हणजे एवढं न समजण्या एवढी महाराष्ट्रातली जनता दुधखुळी नाही। ते आंतरराष्ट्रीय नेते मी ते आदरणीय पवार साहेबांपेक्षाही ते मोठे आहेत, त्याच्यामुळे मी काही फार लहान आहे बोलण्याचं। सभांमधून अजित पवार विविध योजना त्यासाठी दिलेल्या पैशांची आकडेवारी सांगतायत। पण दुसरीकडे
कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांना खतांसाठी काही पैसे द्यावे का या योजनेवर खुद्द मुख्यमंत्री अजित पवारांनीही निधी कुठून आणायचा असा सवाल केला. दैनिक सकाळने याबाबतचं वृत्त दिले. विशेष म्हणजे निधी नसेल तर यासाठी शेतकरी सन्मान योजनेचा 1 हप्ता वळवण्यात यावा असाही प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र प्रमुख नेत्यांसह सचिवांनीही त्याला विरोध केला. उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे. बहिणींनो, आम्ही महायुतीचं सरकार, आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोचलेले असतील. लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ नाही, आता येते लाडकी मोलकरीण नाही. योजना फक्त एकच आहे, लाडकी खुर्ची. आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत. तुर्तास गुलाबी रंगाच्या थीमवर अजित पवार माझी लाडकी बहीण या योजनेचा जोरात प्रचार करतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. पाहतोय की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आहे की जिथे जिथे आम्ही जातो तिथे आमच्या बहिणी येतात, राख्या बांधतात, राख्यांनी हात भरून जातात. आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एवढंच सांगतो, आम्ही जे बोलतोय ते करतो. योजना तुमच्यासाठी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली नाही. येत्या राखी पौर्णिमेच्या आधी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. मी जे काही बजेट, त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो, ते सादर केलं आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना. कोणती योजना? कोणती योजना? म्हणा ना मग आता बहिणींनो, म्हणा. ही माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या मायमाऊलींच्या करता, आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.